50 वर्षापूर्वीचा जुना नाला बुजवला गेला असून आजूबाजूच्या घरांना पाण्याचा धोका निर्माण झाला आहे। नगरपंचायतीने याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं तक्रारदारांनी तक्रारीत म्हटलं आहे। गुहागर तालुक्यातील वरचापाट येथील रहिवासी अनुराधा पालव यांच्या मालकीचे घर असून घरा शेजारून जाणारा 50 वर्षापूर्वीचा नाला शेजारील जमीन मालकांनी माती टाकून 2024 पासून बुजवून टाकल्यामुळे पावसाचं पाणी हे गेल्या वर्षीपासून पालव यांच्या घरामध्ये घुसत असून आजूबाजूच्या घरांना देखील पाण्याचा धोका निर्माण झालाय। आमचे प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी पालव कुटुंबियांची घेतलेली ही प्रतिक्रिया। हा सर, माझं नाव गीता पालव आहे आणि मी वरचापाट गुहागर इथे राहते। ॲक्च्युली काय गेल्या वर्षी या शेजारच्या प्लॉटमध्ये जो नाला होता तर तो भराव टाकून बंद करण्यात आला आणि त्यामुळे गेल्या वर्षी जे पावसाचं पाणी होतं ते आमच्या घरामध्ये शिरलं आणि काही मूर्तींचं आमचं गणपतीचा कारखाना आहे तर त्या मूर्तींचं पण नुकसान झालं। यावर्षी पाऊस पडण्याची शक्यता जास्त वाटते। तर मी गेल्या वर्षीपासून जे नगरपंचायत मामलेदार असेल किंवा तहसीलदार ऑफिस असेल आणि प्रांत ऑफिस यांच्याकडे मी वेळोवेळी तक्रार अर्ज दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की संबंधित नगरपंचायत गुहागर नगरपंचायत यांच्याकडे तुम्ही दाद मागावी। तर मी तसं पत्रव्यवहार केला आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी श्री भावे यांना तुम्ही नगरपंचायतीला हा पत्रव्यवहार केल्यानंतर नगरपंचायतीने तुम्हाला उत्तर काय दिलं? हा, त्यांनी संबंधित मालकाला 15 दिवसाची नोटीस दिली होती की जेणेकरून त्यांनी हा भराव काढून पाणंद मोकळा करावा, पण अजूनपर्यंत काही त्यांच्याकडनं आम्हाला रिप्लाय आलेला नाहीये। तुम्ही परत संबंधित नगरपंचायतीला याच्या बाबतीत कल्पना दिली का? या सगळ्याची कल्पना वारंवार दिली आहे। मी फोन करून प्रत्येक वेळी त्यांना सांगते की बाबा यावेळी पाणी भरेल तर तुम्ही तुमचा काय जे ऍक्शन असेल ती घ्या, पण अजूनपर्यंत आम्हाला त्यातून काहीच रिप्लाय आलेला नाहीये। तर यावेळी आता पाणी भरलं होतं मागच्या 4 दिवसापूर्वी, तर तरी पण फोन करून पण ते काही आम्हाला रिप्लाय देत नाहीये। तर यावेळी आणखीन काही आमचं नुकसान होऊ नये किंवा घराला धोका निर्माण होऊ नये, माझा गणपतीचा जो कारखाना आहे तो यावेळी कमी दिवस आहेत आणि या कमी दिवसामध्ये मला माझं काम पूर्ण करायचं आहे आणि यामध्ये जर माझं नुकसान झालं तर ते खूप मोठं असेल। तर याची कृपया शासनाने दखल घ्यावी अशीच माझी एक नम्र विनंती आहे। तुमचं आता मागणी काय आहे शासनाकडे? नगरपंचायतकडे हीच मागणी आहे की त्यांनी हे पाणंद मार्ग मोकळा करावा, एवढीच माझी मागणी आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल आणि जो मला आणि माझ्या कारखान्यामध्ये असलेल्या मूर्तींचं नुकसान होणार आहे तर ते पूर्णपणे थांबेल असं वाटतं। त्यांना ज्यावेळी त्यांनी भराव करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊन बघा आणि पाणंद मार्ग सोडावा, पण त्यांनी काय पुढे विचार केलेला दिसत नाहीये। हा, जवळजवळ आम्ही इथे आता आम्हाला 45 वर्ष झाली, तर 45 वर्ष तर आम्ही इथे नाला बघतोय तो, आणि तसं कागदपत्रामध्ये पण आहे, भूमी अभिलेखमध्ये आहे त्याचा उल्लेख, अशा सगळ्या गोष्टी आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।